श्रुती क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर आज आपण खूप सोप्या पद्धतीने आणि सोप्या फॉर्म्युलासोबत परफेक्ट बाही कशी कटिंग करावी ते पाहणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा, कारण आपण काही महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत. ठीक आहे, तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे सगळ्यात आधी मी जो पेपर घेतला आहे तो डबल फोल्ड आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही साधी बाही कटिंग करत असाल तर कंपल्सरी त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन घेणं गरजेचं असतं, आणि जर अस्तरची कटिंग करत असाल तर त्यामध्ये 1 इंच मार्जिन घ्यायचं असतं. तर ही आपली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तर ती नेहमी लक्षात ठेवायची. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बाहीची लांबी टाकायची आहे. तर माझ्या इथे 5 इंच आहे, 1 इंच शिवण्यात घेणार आहे मी. तर इथे मी 6 इंचावर मार्क करून घेते. तर लांबी तुम्ही कितीही घ्या तुमच्या आवडीप्रमाणे, 5 घ्या, 6 घ्या किंवा 7ही घेऊ शकता. तर इथे मी आता मार्क करून घेणार आहे. तर आता आपण अस्तरची बाही कटिंग कशी करायची ते पाहतोय, म्हणून मी इथे 1 इंच मार्जिन घेतलं आहे आणि वरच्या साईडला अशी मी लाईन आखून घेतली आहे. तर लांबी ही आपण आपल्या आवडीनुसार टाकलेली आहे. ठीक आहे, तर त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुंदी. तर रुंदी तुम्ही आवडीनुसार टाकू शकत नाही. बरेच जण इथे अंदाजे रुंदी टाकतात, त्याच्यामुळे बाही बऱ्याच वेळा फेल जाते. कारण जर तुम्ही बाहीची रुंदी ही अंदाजे टाकत असाल तर 100% तुमची बाही कमी पडणार. तर त्यासाठी आपण एक फॉर्म्युला बघूया. तर इथे मी एक पेपर घेते. तर आता आपण बाहीच्या रुंदीचा फॉर्म्युला बघतोय. ठीक आहे, खूप सोपा फॉर्म्युला आहे. तर इथे मी बाहीची रुंदी लिहून घेणार आहे. तर तुमची छाती किती आहे त्याच्यानुसार इथे पहिल्यांदा छाती टाकून घ्यायची आहे. तर इथे मी 32 साईजची बाही कटिंग करते आहे. तर माझी छाती 32 इंच आहे. त्याचा चौथा भाग येतो 8 इंच, आणि त्याच्यामधून आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे. ठीक आहे, नीट लक्ष द्या. तर ते येतं 7.5 इंच, म्हणजे 7.5. ठीक आहे, तर ही आपली परफेक्ट रुंदी आलेली आहे. तर ती आता आपण टाकून घेऊयात. खूप सोपा फॉर्म्युला आहे, तुमच्या सहज लक्षात येईल. तर इथे आता आपण रुंदी टाकून घेऊयात. तर आपण बंद बाजूकडून रुंदी टाकतोय. इथे 7.5 इंचावर मार्क करून घ्या. तसंच खालच्या साईडला सुद्धा 7.5 इंचावर मार्क करून घ्या. आणि इथे आपला हा बॉक्स तयार करून घ्या. ठीक आहे, तर आपण रुंदी फॉर्म्युलानुसार काढलेली आहे. तर बाहीची रुंदी कशी काढावी हे तुमच्या लक्षात आलंच असेल. तर आता तिसरी गोष्ट येते, ती म्हणजे कॅप हाईट. तर कॅप हाईट जी आपली ओपन साईड असते, म्हणजे ज्या साईडला आपली लाईन आहे तिथे आपल्याला कॅप हाईट टाकून घ्यायचे. तर कॅप हाईट बरेच जण 3 इंच घेतात किंवा 2.5 इंच येतात. तर त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्या मुंढ्यामध्ये चुन्या येतात. त्याच्यामुळे अंदाजे कॅप हाईट घेणंसुद्धा चुकीचं आहे. तर त्यासाठी आपण कॅप हाईटसाठी सुद्धा एक फॉर्म्युला बघतोय. तर आपण कॅप हाईट कशी काढायची ते बघूयात. तर इथे मी तोच पेपर घेते. तर त्यासाठी आपण सगळ्यात आधी कॅप हाईट लिहून घेऊया. व्यवस्थित बघा, तुमच्या सहज लक्षात येईल. तर सगळ्यात आधी आपल्याला छाती टाकून घ्यायची आहे, आणि कॅप हाईट टाकत असताना नेहमी आपल्याला 12वा भाग काढून घ्यायचा असतो. तर 32 इंच छातीचा 12वा भाग येतो 2.6. ठीक आहे, तर ही आपली परफेक्ट कॅप हाईट आलेली आहे. तर आपल्याला ही ओपन साईडला टाकून घ्यायची आहे. तर इथे मी 2.6वर म्हणजेच 2.5 आणि एक रेषा 2.6वर इथे एक मार्क करून घेते. ठीक आहे, तर तुमच्या लक्षात यावं म्हणून इथे आता आपण एक लाईन आखून घेणार आहोत. तर ही आपली कॅप हाईटची लाईन आहे. तुमच्या लक्षात यावं म्हणून मी इथे लाईन आखून घेणार आहे. ठीक आहे, आता आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करणार आहोत, ते म्हणजे आपला मागील आणि पुढील मुंडा त्याला कसा आकार देतात त्याचे पॉईंट काढून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण बंद बाजूपासून जेवढी आपली कॅप हाईट घेतली होती तिथंपर्यंत अशी लाईन आखून घ्या. व्हिडिओमध्ये बघताय त्या पद्धतीने. ठीक आहे, आता बंद बाजूकडून 1 इंचावर मार्क करून घ्या अशा पद्धतीने. त्यानंतर आपलं जेवढं फिटिंगचं मार्जिन आहे 1.5 इंच, ते आपण इथे आर्क करून घेणार आहोत. व्यवस्थित बघा. त्यानंतर आपल्याला ह्या संपूर्ण लाईनचा मध्य काढून घ्यायचा आहे. तर आपण कसे पॉईंट्स देतोय हे लक्षात घ्या.
तर संपूर्ण लाईन ही 8 इंचाची आहे, तर त्याचा मध्य येतो 4 इंचावर. तिथे मी असा एक पॉईंट देऊन घेते. तर इथे आपले 3 पॉईंट देऊन झालेले आहेत. त्यानंतर आपण दंडघेराचं मार्क करून घेऊयात. तर इथे 10 इंच दंडघेर आहे, त्याचा अर्धा येतो 5 इंच आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच असं इथे मी मार्क करून घेते. तर ही आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे अशा पद्धतीने. त्यानंतर आपण जो मधला पॉईंट काढला होता त्याच्या वरच्या साईडला अर्धा इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर सेंटर पॉईंट आणि फिटिंगचा पॉईंट त्याचा मधला अंतर काढून घ्यायचं आहे, म्हणजेच त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे, जो की येतो 1.25 इंचावर. तर इथे मी मार्क करून घेणार आहे. त्याच्या खाली आपल्याला 1/2 इंचावर एक मार्क करून घ्यायचा आहे आणि हे पॉईंट्स सगळे आता आपण जोडून घेणार आहोत. ते कसे जोडायचे ते व्यवस्थित पहा. तर 1 इंचावरून आपण जिथे अर्धा इंच मार्क केलं होतं तिथून आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. तर हे मी ड्रॉ करून घेते. अशा पद्धतीने व्यवस्थित शेप देऊन घ्या आणि जिथे आपली फिटिंग लाईन आहे तिथे 1/2 इंच आपल्याला खालच्या साईडला यायचं आहे, म्हणजे आपल्या मुंड्यामध्ये कुठेही चुण येत नाही. त्यानंतर आपला सेंटरपासून जिकडे आपण खालच्या साईडला 1/2 इंच मार्क केलं होतं तिथे आपल्याला समोरील मुंड्याचं मार्क करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर 1/2 इंच खाली आलं पाहिजे, हे लक्षात घ्या, म्हणजे चून येणार नाही. तर अशा पद्धतीने आपलं मागील आणि पुढील मुंड्याचे शेप देऊन झालेले आहेत. आता आपण फिटिंग लाईन आणि दंडघेर ह्याच्या लाईन आखून घेऊयात. तर इथे आपल्या बाहीचा आकार बघा, माशासारखा येणं गरजेचं असतं, म्हणजेच आपली बाही ही फिटिंगला एकदम परफेक्ट बसते. तर इथे व्यवस्थित बघा, असा आकार येणं गरजेचं असतं. तुमच्या लक्षात आलंच असेल. तरीही एकदा आपण माप समजून घेऊया आपण कशा पद्धतीने ड्राफ्टिंग केलं. तर सगळ्यात आधी आपण लांबी टाकली, जी की आपण आपल्या आवडीप्रमाणे घेतली होती. त्यानंतर आपण रुंदी काढली, ती फॉर्म्युलानुसार काढली. कॅप हाईट टाकली, ठीक आहे, ती पण आपण फॉर्म्युलानुसार काढली. हे पॉईंट्स आखून घेतले, ठीक आहे. त्यानंतर आपले जे हे 2 लाईन आखलेले आहेत त्यामध्ये आपलं हे फिटिंगचं मार्जिन आहे. तर आपण शेप कसा दिला हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल. तर आपलं खूप सोप्या पद्धतीने ड्राफ्टिंग झालेलं आहे. तर आता आपण कटिंग कसं करायचं ते बघूयात. तर कटिंग करणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला मागील मुंड्याचा शेप कटिंग करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. त्यानंतर बाही ही ओपन करून घ्या. ओपन झाल्यानंतरच आपल्याला समोरील मुंड्याचा शेप हा कट करून घ्यायचा आहे. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर हा माशासारखा आकार आलेला आहे, जो की मी बाजूला काढून घेतलेला आहे. तर इथे मी आपल्या बाहीवर हे तुम्हाला पॉईंट्स लिहून दिलेले आहेत. ते ह्याच्यासाठी की जेव्हा केव्हा तुम्ही बाही कटिंग कराल तुमच्या लक्षात येत नसेल तर ह्याचा स्क्रीनशॉट करून घ्या, म्हणजे तुम्हाला बघून कटिंग करता येईल, ठीक आहे. तर इथे आपण 32 छातीच्या बाहीचं कटिंग पाहिले, तेही अगदी परफेक्ट. व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कळवा. त्याचसोबत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर इथे आपलं संपूर्ण कटिंग झालेलं आहे.